नुकतंच म्हणजे साधारणतः महिनाभरापूर्वी आपलं हिंदू मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. त्यातला चैत्र महिना संपला, आता वैशाख महिना सुरू झालेला आहे. मराठी वर्षामध्ये अनेक शुभयोग जुळून येत असतात. त्यातले काही योग हे अतिशय पुण्य फलदायी असतात. असे योग वारंवार काही जुळून येत नाहीत, पण जेव्हा जेव्हा ते जुळून येतात तेव्हा जर आपण काही गोष्टी केल्या तर त्या आपल्या सर्वांसाठी अखंड कृपा प्राप्त होण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकतात असे म्हटले जाते. गुरुपुष्यामृत योग हा असाच एक योग आहे. हा योग काही वारंवार येत नाही. 2026 या वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत योग कधी आहे, या पहिल्या गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने आपल्याला काय काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात. आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या गुरूंचं किंवा देवी लक्ष्मीचं एक नाव लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही जय माता दी असं लिहिलं तरीसुद्धा चालेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. तर बघा मंडळी, ज्या ज्या वेळेस गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तर त्या त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. हा गुरुपुष्यामृत योग सर्व कार्यांसाठी अतिशय शुभ समजला जातो. या योगावर आपण सोनं खरेदी केलं तर त्या सोन्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा सर्वश्रेष्ठ योग आहे असे मानले जाते. यंदा गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते असे देखील सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामांसाठी हा शुभयोग असला तरीसुद्धा या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहासाठी वर्ज्य मानले आहे. गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 ते पहाटे 6:17 असणार आहे. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणे अतिशय उत्तम मानले गेलेले आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार काही येत नाही, खूप दिवसानंतर तो येत असतो. आणि पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा असे. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे होते. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारा. जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदामध्ये पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात. गुरुपुष्यामृत योगाचे स्वतःचे फार महत्त्व आहे. या दिवशी आपण जर काही काम हाती घेतलं आणि त्या कामामध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर या दिवशी आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मी देवीचे विशेष पूजन देखील केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते, कारण त्याचे आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असते. आपण केलेल्या सेवेमध्ये वृद्धी देखील होते असे देखील आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फार फायदेशीर मानला गेलेला आहे. 23 एप्रिलला येणारा हिंदू मराठी नवीन वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत योग आपल्या सर्वांच्या आयुष्याला सोन्याची झळाळी मिळेल एवढे बळ या योगामध्ये असणार आहे. तेव्हा या योगाचा उपयोग कसा करून घ्यायचा ते आपण जाणून घेऊ. तर बघा मंडळी, आध्यात्मिक प्रगती असेल, उपासना असेल किंवा कोणत्याही शुभ कार्याचा श्री गणेशा आपल्याला करायचा असेल तर 23 एप्रिल 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग जुळून येत आहे. तो म्हणजे यंदाचा गुरुपुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी शनीचे पुष्य नक्षत्र येते तेव्हा या अमृततुल्य योगाची निर्मिती होते. आणि या सुवर्ण योगावर केवळ सोने खरेदीला नाही तर आध्यात्मिक विकासाला सुद्धा महत्त्व आपल्याला द्यायचे आहे. तसे का आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.
तर बघा, हा योग शनी आणि गुरु या दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीने बनलेला आहे. दोन्ही ग्रह साधक आणि उपासक मानले जातात, परंतु त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती मात्र भिन्न आहेत. गुरुग्रह आपल्याला प्रापंचिक जीवन जगताना धर्माचे पालन करण्यास आणि कर्तव्यानंतर परमार्थाकडे वळण्यास शिकवतो. गुरुची सेवा ही अफाट बळ देणारी असते. त्याचप्रमाणे शनिग्रह हा अतिशय शिस्तप्रिय, कडक आणि न्यायी सखा आहे. तो कर्माचा कारक असून आपली प्रत्येक क्षणी परीक्षा घेतो, जेणेकरून आपण यातून घडावे किंवा आतून आपली एक चांगली जडणघडण व्हावी. गुरुपुष्य योगावर साधना करणं का महत्त्वाचं आहे किंवा साधना कशा प्रकारे महत्त्वाची ठरते याबद्दल आपण आता माहिती करून घेऊया. तर ऐका, गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करण्याची प्रथा आहे, परंतु केवळ भौतिक सोन्यापेक्षा आपल्या आयुष्याला सोन्यासारखे तेज मिळवून देण्यासाठी साधना करणे अधिक आवश्यक आहे. दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये गुरुपुष्यामृत योगाचे विशेष महत्त्व समजावून सांगितलेले आहे. त्यामध्ये ते सांगतात की जो भक्त या दिवशी अनन्य भावे या पोथीचे पारायण करेल, त्याच्या सर्व यातनांचे निरसन होऊन मनोकामना पूर्ण होतात, अशी ग्वाही स्वतः महाराजांनी दिलेली आहे. या दिवशी केलेले जप, तप, ध्यान आणि संकल्प अनेक पटीने वृद्धिंगत होतात. विशेषतः श्री महालक्ष्मीची साधना या दिवशी फलदायी ठरते. शक्य असल्यास या दिवशी सोने खरेदी करावे, अन्यथा चण्याची म्हणजे हरभऱ्याची डाळ घरी आणावी. गरिबांना गुळ आणि गहू दान केल्यास आपल्याला नक्कीच पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी आपण काय काय करू शकतो, शुभ कार्य कोणती करू शकतो आणि या दिवशी काय करायचं नाही, म्हणजे वर्ज्य कार्य कोणती आहे तेही मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला मी तुम्हाला शुभ कार्य की जी कार्य आपण या दिवशी करायची आहेत त्याबद्दलची माहिती देते आणि त्यानंतर आपण वर्ज्य कार्यांबद्दल बोलूया. तर या दिवशी आपण नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा गुंतवणुकीचा श्री गणेशा करू शकतो. तुम्हाला सुद्धा काही छोटं मोठं नवीन काम सुरू करायचं असेल तर ते तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावर नक्कीच करू शकतात. ज्यांना अक्षय्य तृतीयेला जमलं नसेल तर नक्कीच तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावर ते सुरू केलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर नामस्मरण असेल, ग्रंथांचं पारायण असेल किंवा तुम्हाला ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन जरी करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ते या दिवशी सुरू करू शकतात. धार्मिक ग्रंथांचा संकल्प करून आपण वाचन करू शकतो. त्याचबरोबर अडकलेली किंवा बंद पडलेली कामे आपल्याला पुन्हा या दिवशी सुरू करता येतील. आता वर्ज्य कार्य कोणती? हा योग विवाहासाठी वर्ज्य मानला जातो. हे मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं होतं, पण आता ओघाने परत माहिती समोर आली तर तेही मी तुम्हाला सांगितलं. नवीन वैवाहिक आयुष्याची सुरुवात या दिवशी करू नये. त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार किंवा आळस टाळावा. जसं की मी तुम्हाला सांगितलं शुभ कार्य आपण कोणती करू शकतो, त्यामध्ये मी तुमच्याशी हे बोलले की अडकलेली किंवा बंद पडलेली कामे आपण पुन्हा सुरू करू शकतो. तर ही कामे सुरू करताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार येता कामा नये. म्हणजेच काय, आता समजा एखादं काम बऱ्याच दिवसाचं आपण अडकून ठेवलेलं आहे किंवा काही कारणांमुळे आपण ते मध्यंतरी सोडून दिलं होतं आणि आता गुरुपुष्यामृत योगावर आपण जर ते पुन्हा सुरू करू पाहणार असू तर आपण हा विचार करता कामा नये की आता मी मध्येच परत हे काम माझं सुरू करते, खूप जास्त गॅप पडला, खूप जास्त अंतर पडलं, तर आता मला त्याच्यामध्ये यश मिळेल का, सर्वांपर्यंत माझं काम जे आहे ते पोहोचेल का? तर नक्कीच पोहोचेल. तुम्ही जर 21 दिवस सलग ते काम करत राहिलात तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते की तुमचं काम पुन्हा नव्याने अगदी मागच्याही पेक्षा चांगल्या प्रकारे सुरू होऊ शकतं. आणि या दिवशी आपल्याला कुणाशीही अन्यायकारक किंवा कठोर वागणं टाळायचं आहे. बघा मंडळी, पुष्य नक्षत्र हे पोषण करणारं आणि सकारात्मक ऊर्जा देणारं आहे. शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांचे सोन्यासारखे गुण आपल्या अंगी बाणवणे म्हणजे खऱ्या अर्थाने गुरुपुष्य साजरा करणे होय. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी या प्रभावी योगावर केलेली उपासना मनुष्याला नक्कीच तारून नेते. म्हणजेच काय, मनुष्याची त्यामध्ये मदत करते, मनुष्याला त्यामधून सांभाळून घेते. तेव्हा आपण या गुरुपुष्यामृत योगाचा होईल तितका उपयोग नक्कीच करून घ्यावा. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये हा गुरुपुष्य योग एका नवीन सोनेरी किरणांची पहाट घेऊन येणारा ठरो, हीच शनी आणि गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना. आता मंडळी,
या दिवशी आपल्याला 12 फुलवातींची जी काही सेवा करायची आहे 24 दिवसांसाठी, त्याची मी तुम्हाला थोडक्यात पण व्यवस्थितपणे माहिती देते. तर सेवा कशी करायची आहे त्यासाठी आपल्याला एखादी मातीची मोठ्या आकाराची पंती लागेल, किंवा तुमच्याकडे जर खोलगट आणि मोठ्या आकाराची चांदीची निरांजनी असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. शक्यतो या सेवेसाठी आपल्याला चांदीचंच भांडं किंवा चांदीचा दिवा, चांदीची निरांजनीच लागते. आणि आपल्याला चढत्या क्रमाने दररोज एक एक वात वाढवत जायची असते, पुन्हा उतरत्या क्रमाने एक एक वात कमी करत जायची असते. त्यामुळे आपल्याला ही सेवा करण्यासाठी थोडी मोठ्या आकाराची निरंजनी किंवा दिवा लागणार असतो. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, एकतर तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा निरांजनी घेतली तरीही चालेल. तर ही निरांजनी आपल्याला दररोज स्वच्छ देखील करता येणार आहे, किंवा जास्त काही काळपट वगैरे झाली नाही तर तुम्ही ती नाही स्वच्छ केली पूर्ण सेवा होईपर्यंत तरीही चालेल. पण काय होतं, आपण फुलवाती लावतो, मग मातीची पंती असेल किंवा निरांजनी असेल किंवा जो काही आपला दिवा असेल तो, तर ते काळं झाल्याशिवाय होत नाही, कारण काजळी त्याला येते. आता हा दिवा लावण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला फुलवातीच लागणार आहे. जोडवाती म्हणजे लांब वाती लागणार नाही, थोड्याशा जास्त वाती लागतील, कारण आपण दररोज एक एक वात यामध्ये वाढवत जाणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला पहिले 12 दिवस पूर्ण करून घ्यायचे आहे चढत्या क्रमाने, आणि त्यानंतर पुन्हा 12 दिवस आपल्याला उतरत्या क्रमाने पूर्ण करून घ्यायचे आहेत. ज्या ज्या वेळेस तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही त्यावेळेस तुमच्या घरातल्या इतर कुणालाही ही सेवा करायला सांगितली तरी पण चालेल. आणि जर तुम्ही एकट्याच असाल तर म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणी ही सेवा तुमची पूर्ण करून देऊ शकणार नाही त्या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये, तर तुम्ही तेवढे दिवस थांबून घ्या. आणि परत म्हणजे आता समजा तुमचे काही दिवस पूर्ण झालेले आहेत आणि मध्येच तुमचे ते 4 दिवस गॅप पडला मासिक धर्मामुळे, तर तिथून पुढे तुम्ही पहिल्यापासून सुरुवात करण्याची गरज नाही. तुमचं ज्या दिवसावर सेवा थांबली होती त्याच्या पुढच्या दिवसाची सेवा तुम्ही नंतर 4 दिवस ते मासिक धर्माचे पूर्ण झाले की सुरू करू शकतात. त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस तुम्हाला म्हणजे तुमच्या घरामध्ये सुतक पडलेलं असेल किंवा विटाळं असेल तर मग तुम्हाला ती सेवा पूर्ण करता येणार नाही, किंवा कुणाकडून ती पूर्णसुद्धा करून घेता येणार नाही, कारण पूर्णच कुटुंबाला सुतक असतं, विटाळ असतो. तर अशा वेळेस ती अर्धवट राहिलेली सेवा तुम्ही तिथेच थांबवून घ्या, आणि नंतर जेव्हा पुन्हा कधी गुरुपुष्यामृत योग येईल तर तेव्हा ती पूर्ण करून घ्या, कारण जास्त दिवसाचा गॅप पडतो म्हणून. याशिवाय तुम्हाला ही सेवा जी आहे ती तुमच्याच घरी पूर्ण करायची आहे, त्यामुळे जोपर्यंत तुमची ही सेवा चालू असेल तोपर्यंत दुसरीकडे कुठेही तुम्ही मुक्कामी जाऊ नका. आणि समजा तुम्ही दिवसभरात कुठे जाणार असाल तर मग तुम्हाला कुणाच्याही घरचं अन्न घ्यायचं नाही आहे, म्हणजे तिथला आहार आपल्याला खायचा नाही आहे, पाणी देखील प्यायचं नाही आहे. तुमचं जे काही जेवण असेल, तुमचं जे काही पाणी असेल ते तुम्ही तुमच्या सोबतच ठेवा. तर अशा पद्धतीने हे नियम आपल्याला पाळावे लागणार आहे. आणि हो मंडळी, 23 एप्रिलला गुरुपुष्यामृत योग हा 9 वाजेच्या दरम्यान सुरू होतोय, तर मग 9 वाजेच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करता येणार आहे. मग त्याच्या पुढचे जे दिवस असतील ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार सेवा एक ठरवून घ्या की या वेळेत मी ही सेवा करणार आहे. शक्यतो लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा असते, त्याच्यामुळे आपण ती संध्याकाळच्या वेळेस करावी. फक्त पहिला दिवस आहे आणि तेव्हा नेमकं गुरुपुष्यामृत योग जो आहे तो रात्री 9च्या दरम्यान सुरू होत आहे, तर तेव्हा आपण त्या दिवसाची ती सेवा करून घ्या. आणि हवं तर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून संध्याकाळी सूर्य मावळायच्या वेळेस ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या दिवशी त्या मातीच्या दिव्यामध्ये किंवा तुम्ही घेतलेल्या चांदीच्या निरांजनामध्ये देवी लक्ष्मीच्या समोर जेव्हा हा दिवा लावाल, ही पंती लावाल, तर त्याच्यामध्ये 1 तुपाची फुलवात लावायची आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुपाच्या 2 फुलवाती लावायच्या आहे, तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती, चौथ्या दिवशी 4 फुलवाती, 5व्या दिवशी 5 फुलवाती, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 आणि 12व्या दिवशी तुम्हाला 12 फुलवाती एकाच वेळी त्या पंतीमध्ये किंवा दिव्यामध्ये लावायच्या आहेत, म्हणजेच काय प्रज्वलित करायच्या आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ही सेवा करण्यासाठी एक मोठं निरांजन किंवा मोठी पंती लागणार आहे, जेणेकरून सर्व वाती त्याच्यामध्ये बसतील. तर
एकूण म्हणजे 12 दिवसांसाठीच तुम्हाला 78 वाती लागून जातील. कारण पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2 अशा पद्धतीने जसजसे दिवस पुढे जातील तसतशी आपण एक एक वात वाढवत जाणार आहोत. त्यानंतर पुन्हा म्हणजे 12 दिवस पूर्ण झाले की पुन्हा आपण पुढचे 12 दिवस जे करणार आहोत ते उतरत्या क्रमाने करणार आहोत. तर मग त्याच्यासाठी काय करायचं, 13वा दिवस तो येईल तर तेव्हा आपण 12च वाती लावायच्या. त्याच्यानंतर 14व्या दिवशी 11 वाती लावायच्या. असं करून मग पुढच्या 12 दिवसांसाठी आपण एक एक वात कमी करून त्या दिव्यामध्ये लावायची. जसं की पहिल्या दिवशी 12 लावल्या तर दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 10, त्याच्यानंतर 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने मग आपण चढत्या क्रमाने पहिले 12 दिवसांची सेवा केली, त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने परत 12 दिवसांची सेवा केली. तर अशा पद्धतीने आपल्याला तेवढ्या वाती आपल्या घरी आणून ठेवाव्या लागतील. आणि हवं तर तुम्ही असं करा, एक डबा घ्या, त्या डब्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या ज्या वाती आहेत त्या तुपाने भिजवून डब्यामध्ये घालून ठेवल्या तर तुम्हाला दररोज तूप घ्या, मग ते वातीवर लावा आणि मग ती वात परत थोडीशी पिळून घ्या आणि प्रज्वलित करा. असं करावं लागणार नाही. तुपामध्ये आपण सर्व वाती भिजवून ठेवल्या की दररोज आपण आपल्याला जेवढ्या वाती पाहिजे आहेत म्हणजे दिवसानुसार तेवढ्या आपण घेऊ शकतो आणि त्या निरांजनामध्ये किंवा पंथीमध्ये लावू शकतो. आणि हो, तुम्हा सर्वांना हे सुद्धा माहिती असेल की कधी कधी काय होतं, तुपाची फुलवात लावली की ती पूर्णपणे जळत नाही, वरचा भाग जळून जातो आणि खालचा जो गोल भाग आहे ना तो तसाच राहतो. किंवा थोडीफार जी काजळी आहे किंवा काळसर अशी वात आहे ना तर ती निरांजनामध्ये किंवा त्या लावलेल्या दिव्यामध्ये शिल्लक राहते. तर मग पहिल्या दिवशी आपण सेवा केली, तिची जी काही काजळी किंवा अर्धवट जळालेली वात राहिली असेल ना तर ती काढून घ्यायची, एका डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपण काढून ठेवायची. अशा पद्धतीने प्रत्येक दिवसाची जी काही काजळी किंवा काळपट झालेली अर्धवट जळालेली वात असेल तर ती आपण काढून घ्यायची आणि ती त्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायची. जेव्हा आपल्या सगळ्या सेवा पूर्ण होतील म्हणजे संपूर्ण 24 दिवस आपली ही सेवा पूर्ण होईल तेव्हा ज्या काही काजळी आपण किंवा काळपट झालेल्या अर्धवट जळालेल्या वाती सांभाळून ठेवलेल्या आहेत तर त्या सगळ्या वाती आपण एकत्र करून त्यांचा होम देखील करू शकतो किंवा या सगळ्या वाती आपण मातीमध्ये पुरून दिल्या तरीसुद्धा चालतं. तर अशा पद्धतीने या वातींचं आपल्याला विसर्जन करता येईल. आणि जेव्हा जेव्हा आपण या सेवा करू म्हणजे दररोज आपण ही सेवा करू तर आपल्याला काय करायचं आहे, ती वात एकदा प्रज्वलित केली मग ती 1 असेल 2 असेल किंवा दिवसागणिक जसजशा आपण त्या वाती वाढवत जाणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे ती वात प्रज्वलित केल्या केल्या काय करायचं आहे, पहिल्यांदा तर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र देखील 16 वेळा म्हणायचा आहे. तर तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीं श्रीम ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः. त्यानंतर नवार्णव मंत्र आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. त्यानंतर आपण ज्यांना गुरु मानतो तर त्या गुरूंचा आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. उदाहरणार्थ तुमचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज असतील तर त्यांचा 1 माळभर तुम्ही जप करा. यांच्या व्यतिरिक्त तुमचे जे कोणी गुरु असतील तर त्यांचं नाव किंवा त्यांचा जो काही मंत्र असतो तर त्या मंत्राची तुम्ही 1 माळभर जप करू शकतात. त्यानंतर श्रीसूक्त 1 वेळा म्हणायचं, फलश्रुती 1 वेळा, व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 1 वेळा वाचायचं आहे, पठण करायचं आहे. आता एवढी सगळी सेवा करत असताना जर वात मध्येच शांत झाली म्हणजे आता समजा 1 वातीवर तुम्ही पहिल्या दिवशी सेवा करताय आणि ती जर वात एवढी सेवा होईपर्यंत शांत होऊन गेली तरी पण टेन्शन घेण्याचं किंवा घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे. वात तिचं म्हणजे जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंतच ती जळत राहणार, त्यानंतर ती शांत होऊन जाणार हे आपण समजून घेतलं पाहिजे. मात्र प्रत्येक वात ज्या वेळेस आपण लावू म्हणजे पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, अशा पद्धतीने 12 दिवसांच्या 12 वाती आणि पुन्हा उतरत्या क्रमाने पहिल्या दिवसाच्या 12 वाती आणि शेवटच्या दिवसाची म्हणजे 24व्या दिवसाची पुन्हा 1 वात येईल. अशा पद्धतीची जी काही सेवा असेल तर त्यावेळेस आपल्याला प्रत्येक दिवशी हे सगळं म्हणायचं आहे. म्हणजे विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, त्याचबरोबर कुबेर मंत्र 16 वेळा, नवार्णव मंत्र 16 वेळा,
आपल्याला आपल्या गुरूंची एक माळ जप करायचा आहे. श्रीसूक्त 1 वेळा, फलश्रुती 1 वेळा, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते आपल्याला 1 वेळ वाचायचं आहे, पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीची ही सेवा या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही नक्की सुरू करा. आणि गुरुपुष्यामृत योगाचा तुमचा या सेवेचा पहिला दिवस असेल आणि तिथून पुढचे परत 23 दिवस तुम्हाला एक वात वाढवत सेवा करत राहायची आहे आणि पुन्हा एक वात कमी करत 24 दिवसांची ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे. तर मंडळी, फुलवातींची जी काही सेवा आहे ती मी तुम्हाला माझ्या पद्धतीने होईल तितकी चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न आहेत का? असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.